निपाणी येथे शिवबसव जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न. महात्मा बसवेश्वर यांनी मानव कल्याणाचे कार्य करून शोषित पीडित वंचित घटकांना न्याय देण्याचे कार्य केलेले आहे. महात्मा बसवेश्वरांनी सर्व घटकांच्यासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण करून सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचे महान कार्य केलेले आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक मंगलदास कांबळे यांनी व्यक्त केले. ते निपाणी येथे महात्मा बसवेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निपाणी येथील डॉक्टर बी.आर. आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालयमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक ग्रंथपाल गोरखनाथ मधाळे यांनी केले. बीएचं शिक्षण झालं त्याचं, बीए, एमबीए, एमबीए झालेलं आहे. मग ह्या गोष्टी केल्याने त्या शिक्षणाला नव्हत्या आणि इथे जे आलेले सगळे आता अभ्यास व्यक्ती आहेत त्याचं शिक्षण वेगळं होतं आणि ह्यो अभ्यास वेगळा आहे. हे दोन्ही म्हणजे त्यांनी दोन्हीचा संगम केला आहे म्हणून ते आज इथं पण आहेत आणि त्यांच्या मनात त्यांच्या प्रगतीमध्ये पण. की अशा पद्धतीने झालं तर हे विद्यार्थी वर्गाला सांगतो की ह्या दोन्हीचे संगम झाल्याशिवाय सामाजिक आणि शैक्षणिक ह्या दोन्हीची सांगड झाल्याशिवाय कोणीही माणूस घडलेला नाही आतापर्यंतचा इतिहासात. तर हे सांगण्याचं भाव म्हणजे त्यांचं वय बघून तुम्हाला सांगायला आता ह्याने बोललं ते सर आता आमचं आमदार सर बोलतील त्यांनी ते त्या काळामध्ये ते केलं. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. पुढे बोलताना प्राध्यापक कांबळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व मावळ्यांना एकत्रित घेऊन राज्याचे स्वराज्यामध्ये निर्मिती केली. जनतेचे राज्य निर्माण करून जनतेला सुरक्षिता प्रदान करण्याचे कार्य महाराजांनी केले असल्याचे सांगितले. हे जर होऊन गेले नसते तर आज आपण त्या माणुसकीच्या दृष्टीने कुठं असतो आणि कुठं असतो हे आपल्याला माहिती. म्हणून आपले संत शिरोमणी बसवेश्वर यांनी जे आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की जी वचनं आहेत ती वचनं सांगितली. त्यानंतर ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, जे सर्व संत जे आहेत त्या संतांचे सर्व विचार हे एकच आहेत. हे माणुसकीच्याच दृष्टीनं आहे. म्हणजे माणसाला माणूस म्हणूनच वावरलं पाहिजे, माणसाला माणूस म्हणूनच जगवलं पाहिजे, असे विचार या थोर संतांचे आहेत. आज आपण काय करतो, जयंती किंवा मयंती करताना त्यांचे उत्सव साजरे करतो. बऱ्याच वेळेला त्यांना आपण डोक्यावर घेऊन नसतो. आता बऱ्याचशा जयंत्या झाल्या, नुकताच बाबासाहेबांची जयंती झाली, महात्मा फुलेंची जयंती झाली, शिवजयंती उत्सव साजरा झाला. तर या ठिकाणी जो माहोल आपण बघतो, जे वातावरण बघतो, तर हे वातावरण काय की कुठंतरी आपलं डीजे लावून जो धिंगाणा आहे तो धिंगाणा करायचा. त्या थोर पुरुषांची जी वचनं आहेत किंवा त्यांचे विचार आहेत ते डोक्यात न घेता ते डोक्यावर घेऊन नाचणं हा जो प्रकार या ठिकाणी ते साधारण थोडासा किळसवाणी प्रकार असं म्हणूया. आता जी मुलं आपल्या समोर आहेत ते आता खरोखरच भावी शिलेदार असं मी मगापासून म्हणतो की भावी उद्याचे नागरिक आहेत. कारण सरांनी मगाशी म्हटलं की आता आमचं वय झालेलं आहे, आम्ही आपलं उतारवायला आलो आहोत, नदीवरती लाकडं गेलेलं आहेत, असंही बऱ्याच वेळेला होतं. परंतु तुमच्या हातामध्ये तुमचा जो विकास आहे, जी प्रगती आहे, जी विचारांची प्रगल्भता आहे, त्या थोर संतांची किंवा राजलोकांची या ठिकाणी जे विचार आपण घ्यायला हवे तर ते घेतले पाहिजे. हा एवढाच विचार या ठिकाणी मला सांगावा असं वाटतं. या प्रसंगी कबीर वराडी, प्राध्यापक नानासाहेब जामदार, आनंदा संकपाळ, चंद्रकांत कांबळे, सुधाकर माने, स्वप्नील करैनार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आम्ही शिपूरकर या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक मंगलदास कांबळे यांनी आपले लिखित पुस्तक ग्रंथालयाला भेट दिली. यावेळी बाळासोग हस्ते, नंदकुमार मातीवड्डर, क्रिश ढवळे, वैभवी खोत, निकिता कांबळी, आरती कांबळे, सरस्वती येसेन, तेजू पाटील, रमेश देसाई, बदामी कोल्ही, अनिल कोल्ही उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरखनाथ मधी यांनी केले तर आभार सुधाकर सोनाळकर यांनी मानले.